नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग तेवढाच धमाकेदार ट्विस्ट आता पाहायला मिळतोय. होय प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत आपण बघत आलोय मंजूचं ते रूप, डॅशिंग रूप, मंजूने या मायाची पूर्वाची लावलेली वाट. परंतु आता पुढे काय होणार, मंजू आता तात्यासाहेबांचं बिंग कसं फोडणार, हे मात्र पाहणं खूपच रंजकदार ठरणार आहे. तर मंडळी, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग असा दाखवला आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर आजच्या भागाच्या सुरुवातीला आपण काय बघतोय, मंजू सत्या आता घरी आलेत. मंजू आता घरी आल्याच्या नंतर सरळ तिने तिचा धमाका चालू केलाय. तिचं ते डॅशिंग रूप बघून सपनी आणि माया तर घाबरूनच गेल्या. इकडे मात्र ती सरळ म्हणते, या घरामध्ये अजिबात कुणाचं काही चालणार नाहीये, फक्त आता माझं राज चालणार आहे आणि माझाच हुकूम चालणार आहे. मी जे बोलणार तेच आता होणार आहे आणि हे माया पॅलेस नसून हे आता मंजू पॅलेस आहे. असं जेव्हा म्हणते प्रेक्षकांनो, मम्मी साहेबांच्या पायाखालची तर जमीनच सरकते. मम्मी साहेब पुरत्या घाबरून गेलेल्या असतात. त्यांना अजिबात काही कळत नाही की नेमकं काय करायचं. आता त्या इतक्या घाबरल्या, मंजू समोर त्यांचा अजिबात आवाजच निघत नाहीये. त्या म्हणतात, काय चाललंय. आता मात्र जी मंजू आहे तीच प्रेक्षकांनो सगळं काही बोलत असते. सगळं वन साईड चालू असतं. माया मात्र चुपचाप बघत असते. मम्मी साहेबांना अशी ती कामाला लावते ना, आणि मंजू मात्र सत्याकडे जाते. मम्मी साहेबांना स्वयंपाक बनवायला सांग असं सांगते. मम्मी साहेब सपना आता मात्र मस्त स्वयंपाक बनवत असतात. मंजूने त्यांना जबरदस्त पद्धतीने आता कामाला लावलेलं असतं. सपनी आणि मम्मी दोघी आता मस्त स्वयंपाक करतात आणि इकडे मात्र ती सपना आपटू आता पीठ मळायला घेते. मम्मी मात्र ओरडतात, काय गं, काय या नेबळटने आपलं तर पार नौकर करून टाकले बघ, कामवाली बाई बनवलं आहे आपल्याला. इकडे मात्र काय तिचा रुबाब, मला तर 2 मिनिट भीतीच वाटली. ती म्हणते, हो मला सुद्धा भीती वाटली, काय तिचा अवतार झालाय. इकडे मात्र मम्मी साहेब पूर्ण पिठाने भरलेल्या असतात. सपनीसुद्धा आता पिठात भरलेली असते. ते म्हणतात, अगं आपल्या दोघीचा अवतार बघितला का, असं वाटतोय आपण पिठाने आंघोळ केली आहे. तेव्हा मात्र आता लगेच ती बोलते, सपने मी मात्र आता अशी तशी शांत बसणार नाही बरं का. तुला माहिती आहे का सपने, आपल्या घरात जमाल गोट्याची डब्बी आहे. आता मात्र तिच्या जेवणामध्ये टाकते आणि बघ आता कशी मज्जा घेते तिची. इकडे सपने म्हणते, वाव मम्मी मस्त आयडिया आहे. मम्मी मला वाटलं तुम्ही आता शांतच बसलात, घाबरलात. मम्मी तुम्ही काही शांत बसणारी बाई नाही आहे बरं का. आता मात्र मम्मी साहेब म्हणतात, काय शांत बिंत काही बसायचं नाही, ती आपल्याला एवढा त्रास देते ना, आता मात्र तिचा बदला कसा घेते ना, तेव्हा तू बघतच राहा माझी आयडिया. तेव्हा त्या दोघींचं डिस्कशन चालू असतं आणि कोणतरी प्रेक्षकांनो ती बाटलीच गायब करतं. आता जमाल गोट्याची बाटलीच गायब आणि मंजू सत्या आता दोघं रूममध्ये असतात. सत्या आता मंजूच्या जवळ आलेला असतो. सत्या मंजूला जवळ आता तिच्या मांडीवर बसवतो आणि म्हणतो, वाघमारे खरंच आज तुम्ही सत्यजित सुर्वेची बायको शोभला बघा. वाघमारे तुम्ही आज वाघीण दिसताय, माझी वाघीण शोभताय. वाघमारे खरंच किती जबरदस्त दिसताय तुम्ही, एखादी हिरोईन तरी काय हो तुमच्या पुढे. सांगू का तुम्हाला तुमचा तो रुबाब, तुमचं ते रूप, आहा मी तर आता वेडा झालोय. मंजू मात्र म्हणते, मग कोणाची बायको आहे ही. सत्या म्हणतो, हो माझीच आहे बाबा, मी तुझीच आहे ना, मग कशी दिसणार सांग बरं, सत्यासारखी डॅशिंग की नाही. आता मंजू सत्या खूप खुश असतात. दोघं एकमेकांसोबत टाईम स्पेंड करत असतात. आता मात्र मंजू म्हणते, सत्या सोड आता मला जाऊ दे. तो म्हणतो, नाही आज तर मी तुम्हाला सोडणारच नाही आहे. आणि मी का म्हणून सोडायचं तुम्हाला, इतके दिवस मी तिकडे तुम्ही इकडे, मला आता तुमच्या जवळच राहायचं बघा. इकडे मात्र मनापासून आपल्या दोघाला जवळ राहायचे, कोणीच आपल्याला दूर करू शकणार नाही आहे. वाघमारे आता काय करू मी तुमच्याशी, काय नाही असं झालं आहे मला. इकडे मात्र मंजू म्हणते, सत्या सोड बरं आता मला जाऊ दे. सत्या म्हणतो, वाघमारे. आणि ते दोघं असं त्यांचं चालू असतं बोलणं. तेव्हा मात्र सगळे खाली जेवायला आवाज देत असतात. सगळेच आता इकडे येतात आणि प्रेक्षकांनो जेवायला बसणार असतात. तेवढ्यात मम्मी साहेब मात्र म्हणतात, थांब गं मंजू, मी तुझ्यासाठी स्पेशल ताट आणलं जेवायचं. आता मंजूसाठी स्पेशल जेवणाचं ताट ती घेऊन येते आणि म्हणते, मंजिरी हे खास ताट तुझ्यासाठी आहे, चल बस लवकर जेवायला. आणि सगळ्यांना जेवायला वाढल्यावर आता मात्र ही पण जेवायला बसते. मंजूला त्या म्हणतात की जेव मंजू जेव, इतकं आग्रह करत असतात ना. मंजूला मात्र आता डाऊट येतो की मम्मी साहेब एवढा आग्रह करतायत म्हणजे नक्कीच काहीतरी आता गडबड आहे. मंजूला कळून जातं की नक्कीच माझ्या खाण्यामध्ये यांनी काही ना काही टाकले. मंजूच्या मनात येतं, पण मंजू अजिबात जेवायला हातच लावत नाही. इकडे मात्र प्रेक्षकांनो आपण पाहतोय पूर्वा पाटीलची आहे ती आता तिच्या डॅडी साहेबांना म्हणजे तात्यासाहेबांना भेटायला आलेली असते. इकडे मात्र ती म्हणते, डॅडी साहेब खूप मोठा गोंधळ झालाय,
आता मी काय सांगू तुम्हाला. डॅडी साहेब म्हणतात काय झालं, काय झालं पोरी. ते म्हणतात अगं तुला काय झालं मला सांगशील का. तेव्हा मात्र म्हणते डॅडी साहेब बघा काय झालं माहिती आहे का. अहो सत्या जेलमधून सुटलाय आणि तेही कुणामुळे, ते म्हणजे त्याच्या बायकोमुळे, मंजिरी वाघमारेमुळे. मंजिरी आली आणि सत्याला जेलमधून चक्क तिने बाहेर काढलं. तुम्हाला माहिती आहे का तिच्यासोबत ते वकीलही आले होते आणि त्याला बेल मिळाली. आता ते म्हणतात खरंच, हो खरंच सत्या जेलमधून बाहेर आलाय आणि आता आता काय करायचं ना मला काहीच कळत नाही आहे. ती म्हणते आता काय करणार आपण, तू तरी सांग ना गं काय करायचं आपण. इकडे ते बोलत असतात आणि जी असते प्रेक्षकांनो पूर्वा, ती म्हणते माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. आता मला काही सुचत नाही आहे, माझं जे काही काम होतं ते खूपच गडबडून गेले. काय ग बबडे, तू तर बिनकामाची निघाली, काही कामाची नाही बबडे तू. असं आता जेव्हा तात्यासाहेब म्हणतात तेव्हा ती म्हणते उद्या बघा मी आता काय करते. डॅडी साहेब तुम्ही बघतच राहा. आणि दुसरीकडे प्रेक्षकांनो मम्मी साहेब मात्र जेवायला इतका मंजूला आग्रह करतात. मंजूला आता फुल टू डाऊट आलेला असतो. मंजू म्हणते की मम्मी साहेब मला एक गोष्ट सांगा, आता माझ्या आधी तुम्ही खा बरं पहिला घास, तुम्ही खायचा मगच मी खाणार, कारण तुम्ही पण आता जेवण बनवलं आहे ना तुमच्या हाताने, मग तुम्ही आता पहिला घास खाऊन इकडे मान घेतला पाहिजे, तुम्हीच खाल्ला पाहिजे. असं आता मंजू म्हणते आणि प्रेक्षकांनो लगेच तिला पहिला घास खायला सांगते. ती म्हणते की अगं मी काय, मी तर रोजच खाते ना मंजू, आता तू खा. मम्मी साहेब आणि सपना पूर्ण आता घाबरूनच जातात. त्यांची पार धांदल उडालेली असते. त्या नाही नाही म्हणत असतात, आम्ही नाही आम्ही नाही आम्ही नाही खाणार असं करतात. तेवढ्यात त्या म्हणतात की अगं असं का करताय, खा ना तुम्ही दोघी. तेव्हा मंजू बळजबरीत प्रेक्षकांनो त्या दोघींना खाऊ घालते आणि आता त्या दोघी मात्र इतकं तोंड वाकडं करून ते घास गिळतात. आता मात्र खूप बळजबरीने त्या खातात. मंजू मात्र रूममध्ये जाऊन बसते. तिला जाम भूक लागलेली असते. आता काय करू काय खाऊ. तेवढ्यात मात्र आता सत्या मात्र आता इकडे जेवायला ताट करून घेऊन येतो. मंजू सगळा प्रकार सत्याला सांगते. सत्या म्हणते हो मी त्यांना आता जाब विचारणार आहे. मंजू म्हणते नाही सत्या आता शांत बस, आपण काय ते उद्या बघू. सत्या आता प्लीज शांत बस, आपण काय ते सगळ्या प्रकरणाचा छडा उद्या लावूया. तर मित्रांनो आजचा भाग तर इथेच संपलाय. आता उद्याच्या भागात नेमका काय धमाका होणार आहे, मंजू मात्र मम्मी साहेब आणि सपनाची कशी परेड घेणार आहे आणि त्यांनासुद्धा चुलीवर जेवण बनवायला कशी भाग पाडणार आहे, त्यांची कशी वाट लावणार आहे, हे सगळं आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे. तर मंडळी इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचे सगळेच एपिसोड रिव्ह्यू जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.